3 सगळी जण म्हणा. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, आज आहे होळी आणि सर्वात आधी तर होळीच्या खूप खूप शुभेच्छा. अगं थांब ना, क्या आहे? तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. दुसरा चम्मच आणू का? गरम आहे. विशू बहुत ज़्यादा गरम आहे. तर सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे आमचे. आणि तर ताईला ना पिझ्झा खायची इच्छा होत होती, तर मी पिझ्झा ऑर्डर केलेला आहे ताईसाठी. आणि चॉकलेट सुद्धा. तर मी तुम्हाला दाखवते ते बघा. क्या कर रही है तू? देखो क्या बोल रहे, अरे वो नहीं निकालना. देखो क्या बोल रहे. ये चॉकलेट है ना, चॉकलेट. और ये पिझ्झा. आंघोळ करून येते मग घरी. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना पुरण टाकलेली आहे आणि पुरण शिजलेलंही आहे माझं. मी आता पुरण काढून घेते आणि मग ना मला प्रिशाला झोपू घालायचं आहे. पुरण शिजून राहिलं म्हणजे आपला अर्धा स्वयंपाक झाल्यावानेच वाटते. तर बघा, मी ना हे पुरण ह्या चाळणीमध्येच काढत असते, मस्त निघते. अगोदर मी याच्यामध्ये काढायची, आपलं जे हे असते ना मिक्सर, त्याच्यामध्ये. तर इथे ना डाळ शिजलेली आहे, मस्त गरम गरम ना छान निघते. नाही बेटा, पॉपकॉर्न नाही बनवू शकतो आम्ही, पिझ्झा खाय ना. तर आम्ही मस्त पिझ्झाची पार्टी केली होती. ताईला पिझ्झा खायची इच्छा होत होती, तर पिझ्झा ऑर्डर केला होता आम्ही ना. आणि मग पिझ्झा पार्टी केली. आणि आता पुरण मी शिजू घातलेला आहे, मी पुरण पण शिजलेलं आहे. आणि आता याला काढून घेते मी आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते आजच्या दिवसभरात मी काय काय करते आणि काय काय नाही. तर चला पुरण काढूया. तर याला ना स्वतःच थंड होऊ देते, कारण की जर काही शिजायचं वगैरे असेल तर थोडंसं थंड झालेलं आहे. आणि मी तुम्हाला दाखवते डाळ शिजली का नाही बघू. डाळ शिजलेली आहे मस्त. हे बघा, याच्यावरचं ना थोडंसं क्षारसाठी मी पाणी काढून घेते. एका वाटीमध्ये क्षारचं पाणी काढते. प्रेशरचा आवाज येत असेल तुम्हाला. बघा, मी तुम्हाला ना जवळून दाखवते. हे जे गरम गरम असताना ना पटापट होते. तर बघा, मी असे ठेवून घेतलेले आहे. आणि हे जे आहे ना याच्याने मी अशी करून घेते. तुटून नाही गेलं माझं. तर इथे बघा, हे ना साफ करताना तुटूनच तुट गया घाई मध्ये. तर इथे बघा, मी हे क्षारसाठी काढलेलं आहे पाणी. मस्त, खूप मस्त क्षार होते याची. तर मी तसं तुम्हाला दाखवणारच आहे सगळं स्वयंपाक झाल्यानंतर. थोडं थंड होऊ देते, नंतर फ्रीजमध्ये ठेव. आणि इथे ना आमच्या प्रिशाला आता झोपी घालायचं आहे मला, पण तिला झोपायचं नाही आहे, हो ना प्रिशू? माझं ना पुरण सुद्धा शिजून झालेलं आहे. तर आता मला प्रिशाला झोपू घालायचं आहे. तिला झोपू घालते मी आधी आणि मग नंतर मी तुमच्यासोबत बोलते. इथे बघा, पुरण जवळपास शिजत आलेलं आहे आणि एवढं छान झालेलं आहे ना. स्मेलसुद्धा खूप मस्त येत आहे. तर तुम्हाला दाखवते. हे बघा, किती मस्त मस्त दिसत आहे ना. तर खरंच स्मेल पण खूप मस्त येत आहे. कन्सिस्टन्सी याला ना थोडा आणखी मला घट्ट करून घ्यायचं आहे. कमीत कमी अर्धा पाऊण तास लागलेला आहे या पुरण शिजवायला.
तर बघा माझं पुरणसुद्धा शिजत आहे. मी तुम्हाला दाखवलेली आहे. पुरण शिजून राहिलं म्हणजे मी तुम्हाला म्हटली की अर्धा स्वयंपाक झाल्यावरच वाटते. तर चला मग आता हे थोडंसं मी घट्ट करून घेते आणि प्रिशाला झोपू घालते. आणि ते बघा फ्रेंड्स, मी ना झोपून उठली. प्रिशाला झोपवलेली आहे, ती झोपूनच आहे. तर प्रिशानं झोपायच्या आधी पूर्ण धिंगाणा केला होता इथे. तर मी हे सगळं आवरून घेतलं, घरं एकदा झाडून घेतले म्हणजे ती उठत वेळेने हे सगळं छान पॉश असेल. परत ती धिंगाणा करतेस. तर आता ना किचनमध्ये जाऊ. सगळ्यात आधी तर मला ना लोणी कढवून घ्यायचं आहे. पुरण आहे ते काढून एका डब्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. तर आता ना आपण किचनमध्ये जाऊया. प्रिशा झोपूनच आहे. मी एका डब्यामध्ये पुरण काढून घेते. ही जी कढई आहे ना मी त्याचीच ठेवली होती आणि मग मी झोपायला गेलते. तर एवढं मस्त पुरण झालं, खूप मस्त. मी झोपेतून उठली, फ्रेश झाली, केस वगैरे करायचेच आहे. म्हटलं आधी व्यवस्थित हे करून घ्यावं. तर दाखवच तुम्हाला हे पुरण. बघू शकता किती मस्त घट्ट घट्ट आहे. इथे बघा मी काढून घेतलेले आहे पुरण. एकदम ना पेढ्यासारखंच झालेलं आहे. टेस्टी तर खूप छान झालेलं आहे. मस्त त्याच्यामध्ये जायफळ टाकली, तूप टाकली आणि परत विलायची. बघू शकता किती छान पुरण झालेलं आहे हे. पोळी तर एवढी छान येते ना, खूप मस्त येते. उठलेली आहे आणि इथे माझा अर्धा स्वयंपाक पण झालेला आहे. तर तुम्हाला मी दाखवते सुद्धा काय केलं इथे. तर इथे शार झालेला आहे माझा, भात झालेला आहे, कढी आता करून घेते मी. तर पसारा दिसत असेल तुम्हाला, बघा यांनी सुद्धा आलेले आहे, मी तुम्हाला दाखवते. मेन म्हणजे ना मला आता तूप कढवून घ्यायचं आहे. यांनी घेऊन येत आहे. तर काल बघलं होतं तर ते भेटलंच नव्हतं. डैडी देखो ऑफिस में होली खेल के आए हैं. अभी कलर लगा देता हूँ. होली हैप्पी होली. तो नींबू शरबत लाया है. एवढं सारं चावल एका याच्यात काढू का? कुठलं भोगीचंच आहे का? तर इथे बघू शकता आमची होळी झालेली आहे. तर आता मी इथे लोणी आलं, मला लोणी कढवून घ्यायचं आहे. तर यांच्या ऑफिसमध्ये होळी झालेली आहे. तर ते अशी मला गावाला लावून दिली. प्रिशू मी दाखवते. आणि आमच्या प्रिशूला सुद्धा लावलेलं आहे. हे बघ, हॅपी होली. कलर डगा दिया. मागल्या वर्षी पण मी हाच ड्रेस घालत होती होळीला, माहिती आहे तुम्हाला? होई पाणी इकडे पडत. होली 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 हे. नो ऐसा नाही. लिंबू शरबत, खरंच मला ना लिंबू शरबत पिऊ वाटत होतं. ओय बसलं याच्यामध्ये. निशा आजा यमी यमी लेकर हो जाएगा. तर इथे बघा मी ना सगळं स्वयंपाक करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते मी डायरेक्ट. आता होळी वगैरे दाखवते. तर इथे बघा कलर लावलेला आहे आणि मी म्हणजे मला लोणी कढवायचं आहे. तर बोलूया नंतर आपण. आता हे ना ते मी धुवून घेते आणि कढवून घेते. म्हणजे पोळ्या आधी भजे व्हायचे आहे, पण मग त्याच्या आधी म्हटलं हे लोणी कढवून घ्या. आणि माहिती आहे का तुम्हाला, मागल्या वर्षीसुद्धा मी होळीच्या दिवशीच लोणी कढवलं होतं. कारण की काल ते दुकान बंद होतं जिथलं आम्हाला पाहिजे तिथलं, आणि मग आज चालू होतं. तर आज यांनी येता आणले आणि आता मग मला लोणी धुवून मस्तपैकी कढवून घ्यायचं आहे.
तर चला आता लोणी धुवून घेते आणि मग नंतर मी दाखवते तुम्हाला. तर थोडंसं हे लोणी वगैरे चांगलं धुतलं तर तूप चांगलं होते. थोडं असं घाई केलं ना तर चांगलं धुतलं, म्हणून याला थोडा जास्त वेळ द्यायचा आहे मला. तर मी तुम्हाला दाखवते नंतर लोणी हे झाल्यानंतर. तर बघा हे थोडंसं ना घट्ट आहे, याला थोडं पाणी टाकून नरम. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना लोणी हे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे कारण की ते खूप जास्त घट्ट आहे. जवळपास सगळं स्वयंपाक झालेला आहे, पोळ्या व्हायच्या आहे आणि लोणी कडवायचं आहे. लोणीने थोडासा टाईम द्यावा लागते कारण की ते घट्ट आहे, पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि हाताला पूर्ण लोणी टिकलं होतं, ते मी व्यवस्थित करून घेतली. तर एवढं होतपर्यंत मी बाहेरचं थोडं झाडून टाकते. तुम्हाला बाहेरचं दाखवते, आमची होळी लागलेली. तर चला तिकडे जाऊ. आमची होळी इथे दिसत आहे, काकू टाकत आहे रांगोळी. मी इथे तुम्हाला होळी दाखवलेली आहे आणि मी इथे ना थोडं झाडून घेते बाहेरचं, थोडीशी रांगोळ टाकते कारण की सगळेजण टाकलेले आहेत तर मी पण टाकते. तर चला मग झाडून. तर इथे माझं लोणी कडवून झालेलं आहे. कडवून म्हणजे धुवून झालं. आता हे कडाले टाकलेले आहे. 5 ते 6 पाण्यानं धुतलेली आहे मी. तर बघा तर इथे ना तुम्ही बघू शकता माझं तूप झालेलं आहे रेडी. एवढा छान स्मेल येत आहे ना. जोपर्यंत त्याचा व्हाईट बबल जात नाही तोपर्यंत याला शिजू द्यायचं असते. आणि थंड झाल्यानंतर हे जे विलायचे आहे ते टाकून घ्यायचे आहे आपल्याला. आणि एवढं छान झालं होतं ना. तर बघा मी झटपट तयार केलं, पण म्हणजे खूप मस्त झालं, मन लावून केलं. आणि इथे बघा स्वयंपाकसुद्धा झाला, पुरणाची पोळी, तूप, आणि मी तुम्हाला शेवटी ताट दाखवतेच. आणि मग नंतर अशा प्रकारे इथे आमच्या कॉलनीमध्ये होळीसुद्धा पेटलेली आहे. आम्ही सगळ्यांनी मस्त पूजा वगैरे करून घेतलेली होती. आणि मग इकडे प्रिशाचं चालू होतं मस्तपैकी ते जे गाठी असते ना ते खाणं. आणि मग नंतर ना होळी वगैरे पेटवून झाल्यानंतर सर्व लेडीजनी मस्त कलर खेळून घेतलं होतं आम्ही. आणि मग आमच्या एका कॉलनीमधल्या काकूंचं इथं शॉप लागलं होतं, विठू माऊली म्हणून ज्यूस अँड आईस्क्रीम पार्लर. तर तेथे आम्हाला पार्टी होती आज काकाकडनं. तर मस्त आम्ही तिथे ज्यूस पिण्यासाठी गेलो होतो. तर एवढं छान टेस्ट आहे ना फ्रेंड्स, खूप मस्त आहे. जर तुम्ही कोणी ना म्हणजे असं इथून बघत असाल तर नक्की जाऊन टेस्ट करून या. खूप छान टेस्ट आहे तिथल्या ज्यूसची. आणि आम्ही सर्व लेडीज गेलो होतो तेथे आणि मस्त फोटोज वगैरे काढले आणि मस्त मजा मस्ती एन्जॉय केले होते आम्ही. आणि हेच ते ज्यूस आहे. तर सर्वांनी एक ग्लास पिले आणि प्रिशासुद्धा पिली होती. आणि प्रिशा तर बघू शकता किती सारी भरून गेलेली आहे कारण की तिथल्या सगळ्या आजींनी तिला भरवून टाकलेलं होतं. तर बघू शकता. आणि मग नंतर ना मी सुद्धा काही थोडं माझ्या व्हिडिओसाठी व्हिडिओ शूट केला होता. तर नाही का अशा प्रकारे एन्जॉय करायलाच पाहिजे. तर मला तरी खूप आवडतात असं एन्जॉय करायला. आणि आमच्या कॉलनीमधल्या जे सर्व लेडीज आहे ना एवढ्या छान मिळून राहतात आणि एवढा एन्जॉय करतात ना, खूप छान. आणि माहिती आहे का तुम्हाला ते बिग बॉसमधला सचिन कुमावत त्याचं एक डायलॉग नाही त्याचं गाणंच आहे, खूप फेमस आहे. तर एका म्हणजे आमच्या एकाने आयडिया दिली की ते आपण म्हणू शकतो म्हणून रस प्यायला ये म्हणलं माय असं गाणं आहे बघा, तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला ते रील दाखवते समोर. तर इथे बघा फ्रेंड्स, हे जे तूप आहे ना मी भरून ठेवलेले आहे मस्त एका डब्यामध्ये. आणि मला सांगा हा जो तूप कळवतो आपण तर त्या गंजामध्ये ना हा चौथा उरतो म्हणजे थोडंसं खालचं लागलेलं, त्याच्यामध्ये ना साखर टाकून एवढं छान लागते. मला तरी ना खूपच आवडते. तुम्ही कधी म्हणजे कोणी खाल्ले आहे का हे असं जे तूप आपण हे काढून घेतलेलं आहे तूप आणि जे गंजामध्ये असते ते लास्टला लावून त्याला ना तुम्ही साखर टाकून असं खाल्लं ना एकच नंबर लागते, खूप भारी म्हणजे खूप भारी. तर इथे बघा मस्त तूप गाळून ठेवलेले आहे मी आता.
तर इथे बघा आजच्या जेवणामध्ये असं काही होतं, तुम्हाला जे जे दिसत आहे ते तर खूप छान झालं होतं. मग जेवण वगैरे करून घेतले आम्ही सगळ्यांनी. आणि हा फ्रेंड्स आजचा हा छोटासा असा व्लॉग होता. आय होप आवडला असेल पाहायला. तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हा कमेंटसुद्धा करा. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्लॉगसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. भेटूया परत. बाय.